रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजही मी एक कमी बजेटचा फ्लॅट, म्हणजे ज्यांचं बजेटच खूप कमी आहे आणि लोकेशन पण जरा नीटनेटकं पाहिजे, हेच अशाच पद्धतीचा हा एक 325 कार्पेट असणार आहे। हिरणांदणीला लागून भूमी एकर्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि याच्यामध्ये ह्या भूमी एकर्समध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या ॲम्युनिटीज असणारं हे कॉम्प्लेक्स आहे भूमी एकर्स। आणि याच्यामध्येच एक 325 कार्पेटचा 1 BHKचा फ्लॅट आहे आणि त्याच ठिकाणी आपण हा एक 1 BHK फ्लॅट वाघबीळ लोकेशनला आहे, जो हिरणांदणी इस्टेटची TCS कंपनी, हिरणांदणीची शाळा, ह्या त्या सगळ्या शाळांच्या, पोद्दार इंटरनॅशनलची शाळा, त्या शाळेला लागून असणारा एक 1 BHKचा फ्लॅट असणार आहे। जसं जर तुम्ही घर बघितलं तर इथे मेंटेनन्स बघितला तर मेंटेनन्स साधारणतः 2800 फूट मेंटेनन्स असेल। पार्किंग ह्या फ्लॅटसोबत आपल्याला मिळणार नाही आहे, पण जर समजा आपण जर बघितलं तुम्हाला कॅम्पसच्या आतमध्ये पार्किंग मिळेल, पण पर्टिक्युलर ह्या फ्लॅटच्या सोबत पार्किंग नाही आणि साऊथ ईस्ट डायरेक्शन कंपासमध्ये दाखवते त्या पद्धतीचा हा फ्लॅटही असेल। तसं जर फ्लॅट बघितलं तर आतमध्ये हवेशीर फ्लॅट आहे आणि लाईट वगैरे पण व्यवस्थित आहे। ज्यावेळेला तुम्ही इथे येणार आहात त्यावेळेला खरं तसं तर बघितलं 1 आणि 2 अशा लिफ्ट आहेत आणि लिफ्टचं जर बघितलं तुम्हाला पुढे जर बघितलं तर रिफ्युजी फ्लॅट, ह्या साईडला एक फ्लॅट, समोर 2 फ्लॅट आहेत आणि ह्या साईडला पण 2 फ्लॅट, असे टोटल 6 फ्लॅट एका फ्लोअरवरती, 2 लिफ्टचे प्रावधान एका फ्लोअरवरती आहे। आणि 2 फ्लॅटच्या मध्ये जर बघितलं एवढी मोठी जागा आहे आणि जर फ्लॅटच्या आपण आतमध्ये एंट्री जर केली तर अशा पद्धतीनं तुम्हाला एवढा मोठा प्रशस्त असा चांगला हॉल मिळतो। हॉलमध्ये काय प्रॉब्लेम नाही, हॉल चांगला मोठा मिळतो आणि इकडे जर तुम्ही TV युनिट वगैरे म्हटलं तर मोठी जागा तुम्हाला इकडे मिळू शकते। हॉलची साईज बाकी मस्त आणि मोठी आणि चांगली आहे। अधिक तुम्ही इकडे जर बघितलं तर स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इथून दिसते आणि समोर जर बघितलं तर चुल्ला व्हिलेज नावाचं हॉटेल किंवा मेट्रो स्टेशन तुम्हाला इथून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती नक्की असणार आहे। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात, इकडे आल्यानंतर तुम्हाला पहिलं असं ह्या साईडला जर आला तर इथे बेडरूम असणार आहे। बेडरूमची साईज तशी जर बघितलं तर 325 मध्ये बेडरूम बसवले, त्याच्यामुळे 300 बेडरूमची साईज जर बघितलं 2 माणसांचं व्यवस्थित भागू शकतं तेवढा मोठा बेडरूम आहे। आणि परत स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान ऑलरेडी इकडे असणार आहे। तसं बेडरूम एवढं मोठं आहे, पण अगदी छोटं आहे असं पण नाही, पण ठीक आहे, ओकेमध्ये आहे। त्याच्यानंतर तुमचं इकडं फ्रीज बसेल, फ्रीजच्या नंतर तुमचं इकडे हे किचन ह्या पद्धतीचं आहे आणि इकडे ह्या साईडला आला तर तुम्हाला इथे वॉशरूमची सुविधा ऑलरेडी दिलेली आहे। वॉशरूम नंतर परत आंघोळीसाठी तुम्हाला इकडे एक वेगळी जागेचा प्रावधान आहे आणि इकडे जर आलात तर इथे परत तुम्हाला एक वॉशिंग मशीनसाठी ऑलरेडी एक वेगळं स्पॉट आणि चांगल्या पद्धतीचं कपडे वाळायला घालणे किंवा वॉशिंग मशीनसाठी तुम्हाला इकडं वेगळी एक जागा प्रॉपर। आणि खाली जर बघितलं इकडनं तर तुम्हाला तुमचे ॲम्युनिटीज पण गार्डन वगैरे दिसतंय। जिथे हिरणांदणी वेस्ट गेट नावाचं जे कॉम्प्लेक्स चाललेलं आहे त्याच्याच बाजूला असणारं हे भूमी एकर्स कॉम्प्लेक्स असणार आहे। अशा पद्धतीचा हा 1 BHK फ्लॅट आहे खरं तर। आणि हा जो फ्लॅट आहे हा विकण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे। जर कोणाचं कमीच बजेट आहे आणि फ्लॅट तर पाहिजे आणि लोकेशन पण 7-8 किलोमीटर अंतर आपल्याला ओके असणार आहे, अशाच लोकांसाठी हा फ्लॅट असू शकतो। जर ह्याची जी किंमत आहे मालकांनी 49 लाख रुपये त्याची किंमत ठेवलेली आहे। बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहे, पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, लाईटीचा प्रॉब्लेम नाही आहे, लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नक्कीच नाही आहे। अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा रोज आपला कार्यक्रम चालू असतो। तर रोज काहीतरी नवं, वेगळं, आगळं वेगळं बघण्यासाठी मला असं वाटतं तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी मला सबस्क्रायबर्स करा, त्याला कमेंट्स करा, त्याला शेअर करा, जेणेकरून मला असं वाटेल की मी वेगळ्या चांगल्या ट्रॅकवरती चाललेलो आहोत। शेअर्स करत राहिले किंवा ते कमेंट्स करत राहिले तर मला जाणवेल की हा लोकांपर्यंत व्यवस्थित गोष्टी पोहोचत आहेत म्हणून। तर थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।